पत्तागोबी सगळंच आहे। ये पावभाजी के आलू बनाना साठी पावभाजी बनवतो ना आपण। हे थंडी झालेली आहे, आता पिसून घेतलेला पूर्ण पिसून घेऊन आता बघा हे आलूचे छिलटे काढून यांना बारीक करून घेऊन, याला पिसत नाही हातानेच बारीक करून घेतात आणि हे पिसून घेतात। असे हे हातानेच होऊन जातात बघा, छिलटे निघतात नाही, बारीक बारीक होऊन जातात। आपण काय पिसून बारीक, एवढं जास्त नाही, एक राऊंड बस। हे पूर्ण आता पिसून घेतील बघा, आखरी राऊंड आहे गाईस। बघा आता आली मेन बारी, आलू चिलायची बारी। कामाची नाही आपल्याकडे, आलू चिलायची काम आहे बघा। आता हे सगळे आलू चिलून घेऊ आपण। आलू बारीक करत आहोत, आलू चिलून झाले आता बारीक। गाईस पावभाजीचा जान, पावभाजी मसाला, याच्यावर आता आपण तिखट टाकू। मेन प्रोसिजर पावभाजी मसाला आणि बटर, ह्या दोनच वस्तूची असते बरं बघा। पावभाजी मसाला, आता त्याच्यात आपण तिखट टाकू। हा तिखट आहे, आपल्या तिखटनुसार टाकावं लागते आपल्याला। हा माझ्या चायनीजच्या दुकानासाठी आहे, तर मी जास्तच तिखट विकट बनवतो। मी टाकत आहे 3-4 चम्मच बघा, तिखट विकट बनवावं लागते। याच्यामध्ये थोडीशी हळदी घालत आहे, तुम्ही वाटलं तर घाला, नाही तर नको घाला, पण एक नंबर टेस्टी वाटते बघा। हे सगळं झालं आहे, आपला मीठ हा सगळं याच्यात मिक्स केलं आहे, आलूच्या आणि सगळं। आता याच्या आपल्याला पावभाजीचा तडका द्यायचा आहे गाईस। हा अमूलचा बटर आहे, पिघलून गेलेला आहे पूर्ण। काम करत होती त्याच्यात लक्षच नाही राहिला, पिघलल्याच्या नंतर मला लक्षात आला, त्यामुळे बघा हा बटर पुरा गरम झालेला आहे छानपैकी। अद्रक लसूण आणि हा मसाल्याचा पेस्ट, थोडा अद्रक लसणाचा आणि तो पावभाजीचा मसाला सगळं टाकलेला आहे आपल्याकडे। याला छानपैकी स्मेल येतपर्यंत, खुशबू येतपर्यंत शिजू द्यायचा। आपला मसाला शिजलेला आहे गाईस, बघा कसं छान आलेलं आहे। पण सगळं मटेरियल, आता आपण सगळं मटेरियल घालू त्याच्यामध्ये बघा या प्रकारे। पूर्ण भरला आहे ना। रोज बनवतो गाईस, कारण वाया गेली नाही पाहिजे, त्यामुळे ह्या कुकरभर बनवून घेतो। आणि एवढी पण बघा रोज ताजं। तर पावर वाढवून छान उकळी येतपर्यंत शिजू देऊ। कलर चेंज होतपर्यंत बघा। आता आपण याला कलर घातलेला नाही आहे गाईज, पण आपण वाटलं तर घालू शकतो। ही आपली दुकानाची आहे म्हणून कलर घालतो। घरच्यासाठी अगर तुम्ही यूज कराल तर नाही घातला कलर तरी चालते,
बघा या प्रकारे. आता छानपैकी याला हे करू देऊ. थोड्या वेळानं आपण याच्यात कलर घालू. आता कलर घालतो आपण गाईस. हा कलर आहे, रेड कलर आहे आमच्याकडे. आमच्या चायनीजच्या सगळीकडे रेडच कलरचा यूज करतो आम्ही. पावभाजीला रेड कलर बघा. बघा कसा रेड. छानपैकी कलर मिक्स करून घेऊ. बघा वाटत आहे आता पावभाजी. आता नमक घालू चवीनुसार. या प्रकारे चवीनुसार नमक घालून छानपैकी परतून घेऊ. कलर आला. हो कलर आला आता आपल्या भाजीला. बघा रेड. खायला स्वादिष्ट लागते. ही आहे आता पावभाजीची रेसिपी गाईज. पण आता मी तुम्हाला पावभाजीच्या रेसिपीत पाव सेकून खाताना दाखवू शकत नाही. मी एक घरी म्हणजे दुकानात बनवीन एक पावभाजीची व्हिडिओ. पावभाजी सेकून पाव सोबत प्लेटामध्ये, तेव्हा मी तुम्हाला त्याच्यात दाखवीन. आज सायंकाळी बनवीन ते व्हिडिओ गाईज. आता आपली छान